अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण कसे करावे, नियम आणि फायदे काय आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण म्हणजे एक अनोखी साधना जी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली तयार केली आहे. संक्षिप्त भागवत वाचण्याने भक्ताला भगवंताच्या कृपेचा लाभ होतो, पितृदोष दूर होतो आणि आयुष्यात सुख समृद्धीचा वर्षाव होतो. चला तर मग संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण कसे करावे, त्याचे नियम फायदे काय आहेत ते बघूया. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय असून हे संपूर्ण वाचण्यासाठी सुमारे 1.25 ते 1.5 तास लागतो. यात भगवान श्रीकृष्णांच्या लीला, भक्ती मार्गाचे मार्गदर्शन, पितृदोषाचे निवारण आणि संसाराच्या सुखशांतीचा मार्ग सांगितला आहे. हे ग्रंथाचे संक्षिप्त रूप आहे ज्यामुळे कोणालाही सहजपणे पारायण करता येते. पारायण करण्यापूर्वी संकल्प करावा. संकल्प म्हणजे आपण हा ग्रंथ पवित्र भावनेने वाचणार आहोत आणि देवाला अर्पण करणार आहोत. संकल्प करताना असं म्हणावे, भगवंत, आपल्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी हा संक्षिप्त श्रीमद भागवत वाचन प्रारंभ करीत आहे. हे वाचन, हे पवित्र कार्य तुम्हाला अर्पण आहे. सुरुवात श्री गणपतीचे स्मरण करून करावे. त्यासाठी श्री गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा. श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप करावा. 24 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. विष्णू गायत्री मंत्राचा जप 1 माळ करावा. त्यानंतर एकदा पुरुष सूक्त आणि एकदा स्त्री सूक्त याचे पठण करावे. पारायण करताना पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी आणि प्रत्येक अध्याय सावकाश वाचावा. वाचन शांत आणि एकाग्र चित्ताने करावे. संपूर्ण 14 अध्याय वाचल्यास एक पारायण पूर्ण होते. एका बैठकीत संपूर्ण पारायण करणे श्रेयस्कर आहे, परंतु वेळेअभावी 2 किंवा 3 अध्याय रोज वाचून हे पारायण करता येते. पारायण कोणत्या काळात वाचावे? संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण पितृपक्ष, अधिक मास, एकादशी, चातुर्मास, जन्माष्टमी, गुरुपौर्णिमा, नवरात्र किंवा दीपावली या खास प्रसंगी केल्यास त्याचे फळ अधिक मिळते. या दिवशी पारायण केल्याने देवाच्या कृपेचा लाभ होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात. पारायणाचे नियम. पारायणाच्या दरम्यान मांसाहार, मद्यपान किंवा अशुद्ध खाण्याचे पदार्थ टाळावे. पारायण करताना ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. वाचनाची एकच वेळ ठरवावी. पारायण करताना मध्ये उठू नये, कोणाशी बोलू नये. वाचन करताना देवासमोर दिवा लावून पवित्र वातावरणात वाचन करावे. मासिक धर्माच्या वेळी पारायण थांबवून त्यानंतर सेवा सुरू करावी. संकल्पयुक्त पारायण पद्धत. जर संकल्पयुक्त पारायण करायचे असेल तर या संकल्पानुसार 11, 21, 51 किंवा 108 पारायणाचा संकल्प करावा. हे संकल्प घेतल्याने पारायण अधिक प्रभावी ठरते. 108 पारायण केल्यास पितृदोषाचे निवारण होते. 108 पारायण झाल्यावर गोपाळकाला किंवा अन्नदान करावे. मूळ श्रीमद भागवत आणि संक्षिप्त श्रीमद भागवत यामध्ये काय फरक आहे? श्रीमद भागवत महापुराण आणि संक्षिप्त श्रीमद भागवत हे दोन्ही पवित्र ग्रंथ एकाच मूळ तत्वाचा परिचय करतात, परंतु त्यांचे स्वरूप, वाचनाची कालावधी आणि गरजेच्या दृष्टीने काही फरक आहे. मूळ श्रीमद भागवत. मूळ श्रीमद भागवत पुराणामध्ये 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत. हा ग्रंथ महर्षी व्यासांनी रचला आहे. मूळ भागवत वाचनासाठी खूप वेळ लागतो. प्रत्येक अध्याय, त्यातील गोष्ट, उपदेश आणि तात्विक चर्चा विस्तृत आहे. त्यामुळे नियमित वाचनासाठी किंवा पारायणासाठी खूपच वेळ व श्रम आवश्यक असते. हे पुराण भगवान श्रीकृष्णांचे चरित्र, लीला, तत्त्वज्ञान आणि अनेक आध्यात्मिक विषयांचा उलगडा करते, म्हणून त्यामध्ये गूढता व तात्विकता अधिक आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत. संक्षिप्त श्रीमद भागवत हे मूळ ग्रंथाचे सार आहे. त्यात 14 अध्याय आहेत, जे मूळ ग्रंथाच्या महत्त्वाच्या घटनांचा व
तात्विक विचारांचा सारांश देतात. संक्षिप्त भागवत वाचण्यासाठी अंदाजे 1.25 ते 1.5 तास लागतो, जे व्यस्त जीवनशैली असलेल्या भक्तांसाठी सोयीचे आहे. हे संक्षिप्त संस्करण वाचणे, श्रवण करणे अधिक सोपे आहे. हे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आले आहे, जे भक्तांना आध्यात्मिक सेवा करणे अधिक सोपे बनवते. संक्षिप्त श्रीमद भागवत वाचनाचे विशेष फायदे कोणते आहेत? संक्षिप्त श्रीमद भागवत वाचनाचे अनेक आध्यात्मिक आणि मानसिक फायदे आहेत. विशेषतः पितृदोष निवारणासाठी, भक्तिभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि मनशांतीसाठी श्री स्वामी समर्थ संप्रदायामध्ये या संक्षिप्त ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. येथे काही खास फायदे सांगता येतील. पितृदोष निवारण. संक्षिप्त श्रीमद भागवत वाचन पितृदोष निवारणासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. जेव्हा घरात वंशाची वृद्धी न होणे, विवाह कार्यात अडचणी, पती-पत्नीमध्ये मतभेद आणि घरात सातत्याने आजारपण किंवा व्यवसायात नुकसान यासारखी लक्षणे दिसतात, तेव्हा पितृदोष निवारण्यासाठी या ग्रंथाचे वाचन रामबाण उपाय ठरतो. हे ग्रंथ वाचन केल्याने मानसिक शांती प्राप्त होते. दिवसाचे काही क्षण भगवत स्मरणात घालविल्याने मन शुद्धी होते, चिंतनाचा वेळ वाढतो आणि मानसिक तणाव कमी होतो. श्रीमद भागवत म्हणजे भगवंताच्या तत्त्वाचे वर्णन. त्यामुळे ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने भगवंताचे स्वरूप, त्याचे आदर्श आणि भक्तीचे महत्त्व याचे आकलन होते. हे वाचन भक्तिभाव वाढवून आपल्याला ईश्वराशी अधिक जोडते. या ग्रंथाचे पारायण करणे हे कलियुगात एक सोपा उपाय आहे. इतर महापूजा, यज्ञ, विधी यांची सध्या कमतरता असते आणि समाजात संयम व ज्ञानाची आव्हाने वाढली आहेत. अशामुळे संक्षिप्त भागवत वाचनाद्वारे भक्तिभाव आणि सिद्धी प्राप्त करता येते. संक्षिप्त श्रीमद भागवत वाचनाने घरात सकारात्मकता आणि पवित्रता वाढते. ग्रंथात श्रीकृष्णांच्या लीला आणि भक्तीच्या कथांचे प्रभावी वर्णन आहे, जे आत्मिक उन्नतीला प्रेरणा देतात आणि घरात चांगले वातावरण निर्माण करतात. संक्षिप्त स्वरूपात असल्याने हे वाचन करणे सोपे आणि शक्य होते. आपले व्यस्त जीवन जगताना देखील या ग्रंथाचे वाचन दर एकादशीला किंवा पितृपक्षात करून श्रद्धेने पितृदोष निवारण करता येते. गुरुमाऊलींनी सांगितले आहे की अनेक भक्तांनी या ग्रंथाचे पारायण करून आपले प्रश्न सोडवले आहेत आणि पितृदोषातून मुक्ती मिळवली आहे. त्यामुळे ही सेवा अनुसंधाने सिद्ध असून आध्यात्मिक कल्याणासाठी महत्त्वाची आहे. ग्रंथाचे मनोभावे वाचन केल्याने अंतःकरण शुद्ध होऊन मोक्षप्राप्तीचे साधन होते. निष्काम भावनेने याची सेवा केल्यास भगवंताचा आशीर्वाद लाभतो. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करण्याचे कोणते मार्ग आहेत? संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाच्या 14 अध्यायाचे वाचन एका बैठकीत पूर्ण करणे यासाठी सुमारे 1.25 ते 1.5 तास लागतो. अशा प्रकारे एका बैठकीत संपूर्ण पारायण करणे श्रेयस्कर आहे. जर एका बैठकीत वाचन शक्य नसेल तर दररोज 2 अध्याय किंवा 1 अध्याय याप्रमाणे वाचता येते. यामुळे संपूर्ण पारायण काही दिवसात पूर्ण होईल. प्रत्येक एकादशीला संपूर्ण 14 अध्याय वाचून पारायण पूर्ण करणे. एकादशीच्या दिवशी वाचन केल्यास विशेष फल प्राप्त होते. चातुर्मासाच्या कालावधीत 4 महिने नियमित पारायण करणे. दररोज ठरवून 2 अध्याय वाचून संपूर्ण चातुर्मासात पारायण पूर्ण करणे लाभदायक मानले जाते. पितृपक्षात रोज 1 किंवा 2 अध्याय वाचून संपूर्ण पितृपक्षात पारायण पूर्ण करणे पितृदोष निवारणासाठी उपयुक्त मानले जाते. संकल्प घेऊन विशिष्ट उद्देशाने पारायण करणे, उदाहरणार्थ 11, 21, 51 किंवा 108 वेळा पारायणाचा संकल्प करून पारायण करणे. विशेषतः पितृदोष निवारणासाठी 108 पारायणाचा संकल्प करण्याची प्रथा आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ नियमित वाचण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण यामुळे पितृदोष, आर्थिक अडचणी आणि मानसिक अशांती यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. परमपूज्य गुरुमाऊलींनी तयार केलेला हा ग्रंथ भक्तांना व्यस्त जीवनातही सहज वाचता येईल असा आहे. हे वाचन भक्तांमध्ये सात्विकता आणि शांती वाढवते, तसेच कुटुंबातील दोष निवारण्यासही मदत करते. भगवंताचे स्मरण आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी हे एक उपयुक्त साधन आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.